गोटेकर प्रीमियर लीगचा थरार चौथ्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. गावातील अनेक खेळाडू एकमेकांच्या समोर आपला खेळ पेशकश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा सामना या चौथ्या दिवसातील कृपा 11 आणि त्यांच्या विरुद्ध यश अर्णव 11 या दोन संघ दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. यश अर्णव 11 आणि त्यांच्या विरुद्ध कृपा 11 ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत आहे. 5 षटकांचा हा महत्वपूर्ण सामना. प्रत्येक संघासाठी 3-3 सामने आहेत. त्या 3-3 सामन्यांमधून कोणते दोन संघ आज आपल्याला पाहायला मिळतील जे क्वालिफायर 1 आणि इलिमिनेटर मध्ये जाऊन पोहोचतायत ते पाहायचं. कृपा 11 आणि त्यांच्या विरुद्ध यश अर्णव 11 ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला ॲज अ आयकॉन म्हणून आपण आदी मडके यांना पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला मनीष लहाने ॲज अ आयकॉन म्हणून या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवर बॅटर आहेत सिद्धेश. नॉन स्ट्रायकर एंडवर बॅटर आहेत मनीष. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदी मडके गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्रायकर गोलंदाज म्हणून या गोलंदाजाची ख्याती आहे. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा, पंचांचा हिरवा कंदील. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आधीला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. मनीष लाने आणि सिद्धेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आत. मॅचला सुरुवात होईल. पहिला चेंडू सामना क्रमांक दुसरा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका होत तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना आपल्याला पाहायला मिळालं. एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट इथे ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव धावपलकावर प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहायला मिळतो. कृपा 11 आणि त्यांच्या विरुद्धामध्ये यश अर्णव 11 ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटक आहेत, 30 चेंडू आहेत. त्या 30 चेंडूंमध्ये पूर्णपणे कसं आपल्याला लावायचं. आणि ज्या ज्या वेळेस प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळत असतो पहिला सामना जिंकणं फार गरजेचं असतं. चेंडू हवेत आहे. स्ट्रायकर गोलंदाज संघाचा आयकॉन आदी याला मिळते सफलता. फलंदाज बाद. आयकॉन वर्सेस आयकॉन पाहायला मिळाले आणि आधीने पहिल्याच बॉलवर सर्वात मोठा अडथळा आहे तो दूर केलेला आपल्याला पाहायला मिळाला कृपा 11 या टीमचा. मनीष बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का, मोठा हादरा बसताना आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील आता तिसऱ्या क्रमांकावर. अंकेश अंकेश मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आधी गोलंदाजी मार्कवर इथे टाकलेला चेंडू बॅक टू बॉलर सजवलाय फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. चांगला बॉल इथे तळत असताना आधी मडके आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर गोलंदाज आहे सध्याच्या घडीला. टीम यश अर्णव 11 या संघाचे ओनर आहेत. त्यांनी विश्वास दाखवलाय या खेळाडूवर. अजून एक अफलातून गोलंदाजी. आपण या स्पर्धेमध्ये अनेक अर्धशतक पाहिलेत, अनेक 6 हॅट्रिक पाहिलेत, अनेक चौकार हॅट्रिक पाहिलेत, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी आधी करतोय अफलातून मारा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टाकलेला हा चेंडू खास करून पंचांचा अवांतरचा इशारा.
राहुल डिंगोरे यांच्या वतीनं अंकित साठी लगातार 3 षटकार खेळत असेल तर 500चं कॅश प्राइज. आधी मडके सज्ज होतो. मुंगी रोड एंड गोलंदाजी मार्कवर तयार आधी इथे राखलेला हा चेंडू चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ते आता 4 या धावसंख्येवर. कृपा 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. त्यांच्या विरुद्धामध्ये यश अर्णव 11. ही लढत फार महत्वाची आहे. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं फटका डाऊन दी बॉल फिल्डर. वन मोर विकेट डाऊन. आदिला मिळते दुसरी सफलता. अंकितचा खेळ समाप्त. प्रतिम गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार आहेत. गणेश आलेत आता दुसऱ्या षटकामध्ये. गणेश गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर. आता फलंदाज आपण पाहतायत सिद्धू. खूप मोठी जिम्मेदारी सिद्धूच्या खांद्यावर, कारण एका बाजूने विकेट जात असताना त्याने पाहिल्यात नॉन स्ट्रायकर एंड वरून. त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू फ्लातून आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉल गणेश. गोलंदाजी ट्रॅकवर. दापलकबर धावसंख्या 4. कृपा 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 षटकांची लढत. महत्वपूर्ण सामना. चौथा दिवस. इथे टाकलेला हा चेंडू कॉट. कॉट अँड बोर्ड. जबरदस्त झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी वावगं ठरणार. एवढं सोपं नसतं ज्यावेळेस गोलंदाज बॉल डिलिव्हर करतो आणि एवढ्या वेगाने आलेला चेंडू हातामध्ये पकडला. वॉट अ कॉट. फलंदाज बाद. सर्वात डेंजर. डी फॉर डेंजर. मैदानाच्या आत कल्पेश. अनेक रती महारथी
धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील 8 धावा धापलकावर. गणेश, गणेशचा बॉल फटका अतिशय सुंदर, तिथे चेंडू सीमा पार येतोय, षटकार, 6 रन. कल्पेश, असा आक्रमक शैलीचा फलंदाज. 2 षटकांचा खेळ समाप्त. कृपा 11 धावपलकावर धावसंख्या आहे 14. 14 रन ऑन द बोर्ड. आदी मडके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतील. 14 धावा पहिल्या षटकात आल्या 4, दुसऱ्या षटकात धावा आल्या 10. विकेट आतापर्यंत 3 गमवल्यात कृपा 11 या टीमने. 2 मिळवले आदीने, 1 मिळवली गणेशने. आदी तयार, गोलंदाजी मार्कवर. ओ वेगात चेंडू टाकला आदीने. जबरदस्त लाईन लेंथ. गोलंदाजीची अचूकता, गोलंदाजीमध्ये चुनूक दाखवत असताना आदी आपल्याला पाहायला मिळतोय. वेल बोल्ट, चांगला चेंडू आदीने जो मात्र हाताळला. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 14. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे. आदी इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम. वाह, काय गोलंदाजी केली जाते आदीकडून. 8 चेंडू टाकले, 2 विकेट मिळवल्या, धावा फक्त खर्च केल्या 4. जबरदस्त गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता दाखवतोय. स्ट्रायकर इनवर राज आहे. राजकडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत कृपा 11 या टीमला. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं आहे. आधी तयार. डेड बॉल, मृत्यू चेंडू जो मात्र घोषित केला पंचांनी. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदी. आदीचा बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 धावा. कृपा 11 यश आर्नव 11 या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. निर्धारित 5 षटकांच्या लढती. 5 षटकांमध्ये पूर्णपणे तुम्हाला कसं लावावं लागेल. तुमचे गोलंदाज, तुमचे फलंदाज यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. रनआउटची संधी होती परंतु कलेक्शन खराब पाहायला मिळालं. 1 शॉट आहे, एकच धाव. धापलकावर धावसंख्या 17. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावपलकावर. पहिला सामना आपण पाहिला सक्सेसफुली चेस होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तर दुसऱ्या सामन्यामध्ये काय चित्र घडतंय ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आदी. आधीचा हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. स्वतः संघ मालक आहेत मैदानाच्या आत. अनंत डिंगोरे, त्यांचं क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं. आतिश डोंगरे यांच्या वतीने एक पारितोषिक येते. कल्पेश जरी ते षटकार खेळत असेल आधी मडकेला, तर त्याच्यासाठी आतिश डोंगरेकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा इथे कशा प्रकारे कामगिरी केली जाते ते आपल्याला पाहायचं. शेवटचा बॉल आधीच्या या स्पेल मधील. 18 धावा धावपलकावर. ओ वेगावर स्वार होत असताना गोलंदाज आधीच कोटा कंप्लीट झालाय. 2 षटक आणि 2 षटकांमध्ये धावा त्याने खर्च केलेल्या आहेत त्या 8. विकेट मिळवल्या 2. डीजे
गोलंदाज तयार होतील. आता गोलंदाजी मार्कवर भावेश यांच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. राजच्या बॅट मधून मोठे फटके हवेत ही खूप मोठी अपेक्षा आहेत कृपा 11 ला. हो, इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 धावा. टीम कृपा 11 हा संघ आपण पाहतोय मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडवर फलंदाज कल्पेश. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. याच फटक्यांची आवश्यकता आहे कृपा 11 ला. इथे बिग हिट, चेंडू हवेत. कल्पेश यांच्या बॅटमधून आक्रमण, सिक्सर. पेशेंटच्या बॅटमधून फुलटॉस, फटका दमदार आणि चेंडू आता सीमा पार येतोय. हा दर्जेदार चौकार, 4. हो, इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. कृपा 11 संघाच्या धावसंख्या धावफलकावर 30 ऑन द बोर्ड, 30 धावा. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहेत आणि 9 मध्ये जास्तीत जास्त चेंडू आता कल्पेशला खेळावे लागतील. ज्या प्रकारची स्ट्राईक तो करतोय सध्याच्या घडीला मैदानामध्ये. बॅकफुटला गेले, फटका अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा याही बॉलवर येतील. संघाची धावसंख्या 32. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. 60-65 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण सुरुवात थोडीशी खराब झाली. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा चाललेल्या नाही आहेत. गोलंदाज तयार, भावेश. इथे बॅटची एज आणि फलंदाज कल्पेश बाद. शेवटचा बॉल या षटकातील. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला आहेत त्या 32. शेवटचा बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. मनीष. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. भावेश अर्थात भाऊ यांचा अंतिम चेंडू या षटकातील. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 32, 32 धावा. डीजे. स्वतः संघ मालक आहेत. आता गोलंदाजी मार्कवर 40+ क्रिकेट त्यांनी गाजवलंय. ते सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील.
चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावा. यश अर्णव 11. कॅप्टन शिप कोण करते ते पाहायला लागेल, फार महत्वाचं आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षण करतोय दद्दू, त्याची कामगिरी कशी होते ते पाहिजे आपल्याला. आणि दद्दू देखील बी गटामध्ये मोडतो, त्यामुळे त्याला देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार नाही. हो, चांगला चेंडू इथे हाताळलाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. अनंत डिंगोरे गोलंदाजी मार्कवर, एक्सपिरियन्स भरपूर आहे. इथे टाकलेला हा चेंडू, क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 3-3, 33 धाबात. इथे बिग हिट, चेंडू उंच हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर, कॅच ड्रॉप आणि चेंडू सीमापार, चौकार. सदोतीस धावा धापलकबरच्या मात्र पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 37 ऑन द बोर्ड, कृपा 11. इथे टाकलेला हा चेंडू, वाईट बॉल, DRS नाही आहे व्हाईट बॉल साठी. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 38. गोलंदाज तयार, इथे बिग हिट, चेंडू उंच हवेत, स्वतः आधी बॉलच्या पाठीमागे, तोपर्यंत 2 धावा. संघाची धावसंख्या 40, शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाज तयार आहेत. अनंत डिंगोरे गोलंदाजी मार्कवर, संघ मालक. आणि इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे हाताळलाय. धापलकावर धावसंख्या 40, विजयासाठी यश अर्णव 11. संघाला धाबा बनवायच्या त्या 41. DJ
मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर मनीष लहाने, स्ट्रायकर इनवर आदी. आधी गोलंदाजी मार्कवर होता त्यावेळेस मनीष पहिल्याच बॉलवर आउट झाला होता. आता काय घडतं ते पाहायचं आपल्याला. मनीष इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू इथे डॉट. गोलंदाज तयार. मनीष इथे टाकलेला हा चेंडू. व्हॉट अ शॉट. या स्पर्धेतला मला वाटतं सर्वात दूरचा षटकार आहे. आधीच्या बाद मधून गोटेगर प्रीमियर लीगचा रिमिंडर सिक्सर. धोनी हा फटका पाहिल्यानंतर विचार करावा लागेल, याला जरा प्रमोट करावं लागेल टीम मध्ये लवकरात लवकर. का पाटिंग के एक जबरदस्त षटका मनीष लहानेच्या विरोधात. काल ओमकारने देखील अप्रतिम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाले. आता मैदानाच्या आतमध्ये आधी मनीष इथे टाकलेला हा चेंडू. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. गणेश बसवंत मैदानाच्या आतमध्ये दाखल. नॉन स्ट्रायकर एंडवर गणेश आहेत. जाधव धापलकबर धाव संख्या आहे ती 6:41 धावांचा करायचा आहे पाठलाग. गोलंदाज तयार. मनीष ओ वेगाने चेंडू टाकला. वेगावर स्वार होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. व्हेरी वेल बोल्ट. चांगला चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतो. धापलकबर धाव संख्या 6 धावा. 5 षटकांमध्ये 41 धावा डिपेंड होतील का ते देखील आपल्याला पाहायचं या मैदानावर. या मैदानावर 90 100 आपण बनताना पाहिलेले आहेत, परंतु 41 आता इथे डिपेंड होतील का ते आपल्याला पाहायचं. मनीष लहाने गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू. बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षक. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावपलकावर 7 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक. 1 बाद 7. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील गणेश जाधव. मनीचं हे षटक फार महत्वाचं. हा चेंडू फार महत्वाचा राहील या मॅचच्या दृष्टिकोनातून. मनीष लहाने गोलंदाजी मार्कवर. राखलेला हा चेंडू. बॅट चेज आणि अजून एक विकेट. गणेश जाधव बॅक टू द पेव्हिलियन. 2 बाद 7.
न्यू बॅटर मैदानामध्ये दानिश गोलंदाजी मार्कवर, सिद्धू च्या हातामध्ये चेंडू आहे. दापलकर धाव संख्या 2 बाद 7, 24 चेंडू आणि 34चं समीकरण. 24 चेंडू 34 धाबांचं समीकरण आहे. 7 धाबा धावफलकावर, 41चा पाठलाग. सिद्धू गोलंदाजी मार्कवर तयार होतील. गोलंदाज तयार. सिद्धूचा हा बॉल वेगवान जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, वेल बोल्ट, चांगला चेंडू इथे हाताळलाय तो सिद्धूने. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात 7 चेंडू झाले, 7 धावा आहेत, 23 बॉल, 34चं समीकरण. यश अर्णव 11 या संघासमोर. राखलेला हा चेंडू फुल टॉस, मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. दुसरा बॉल डॉट, धावफलक स्थिर, धावफलकावर धावसंख्या 7, 22 चेंडू, 34 धावा. यश अर्णव 11 या संघासमोर हे लक्ष. स्लोवर 1 पिक केलं त्या बॉलला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. अजून एक विकेट, अजून एक धक्का. फलंदाज बाद. जी मुकणे यांच्या वतीने पारितोषिक यांनी बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. ऋषिकेश लगातार 3 षटकार खेळत असेल तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे, पण तिथे लगातार 4 चेंडू डॉट टाकले ते सिद्धूने. 2 मारले तरी 1100चं पारितोषिक. प्रितेश मुकणे ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने पारितोषिक. चेंडू हवेत आणि अजून एक विकेट. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. भाऊ दद्दू कधी येणार फलंदाजीसाठी ते देखील पाहिजे. अजून करण अंबाला बाकी आहे. इथे राखलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा.
धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत सध्याच्या घडीला 9. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. अंकेश गोलंदाजी मार्कवर तयार. धावफलकावर धावसंख्या आहे ती 9. विजयाचं समीकरण आपण पाहू. अजूनही धावा बनवायच्या 32. 18 चेंडू. मैदानामध्ये दानिश आणि दानिशच्या जोडीला भाऊ. अंकेश गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. चला वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. मनीष अंकेश तयार गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू 32 धावा. इथे टाकलेला हा चेंडू लाईन पाहावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. ही कॅप्टनशिप फार महत्वाची असते प्रत्येक मॅच मध्ये. त्यावेळेस मनीष लानेने एवढं सुंदर षटक टाकलंय. त्यानंतर सिद्धूने एवढं चांगलं षटक टाकलंय. मग मनीष लानेला गोलंदाजी न घेता इथे अंकेश याला का आणलंय गोलंदाजी मार्कवर, हाही फार मोठा प्रश्नचिन्ह. गोलंदाज तयार अंकेश. इथे टाकलेला हा चेंडू चांगला चेंडू अंकेशचा. गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला कृपा 11चा. आणि सर्वात महत्वाचं काय, यश अर्णव 11 संघाला लागलेले धक्के त्यातून सावरावा लागेल. एक पार्टनरशिप इथे बिल्ड करावी लागेल आणि ती कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. आणि हा 5वा धक्का. निम्मा संघ गारत. या खेळाडूची त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. हो इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला. एक सिंगल या बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. संपोचेल ती सध्याच्या घडीला 11. अजूनही विजयासाठी 30 बनवायच्यात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 15. 15 चेंडू 30 धावा. यश अर्णव 11 या टीमला विजयासाठी आवश्यक. तीस बनवायच्यात अजूनही. 15 चेंडू 30 धावा. गोलंदाज तयार अंकेश. अंकेशचा बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरती. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या विभागात. तोपर्यंत 2 धावा. संघाची धावसंख्या 13. 14 चेंडू 28. सत्ताबाई अतिश डोंगरे यांचं शुभागमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं करूया वेलकम. तदनंतर सनी उपस्थित होतात. त्यांचं करूया वेलकम. इथे टाकलेला हा चेंडू. वाडा शॉट. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. 13 चेंडू 27 धावा. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 27 धावांची आवश्यकता. हा चेंडू फार महत्वाचा आहे. एक मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये बॅटर आनंद जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या पाठमधून मोठा फटका येतोय का ते पाहायचं आपल्याला.
इथे टाकलेला हा चेंडू, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. षटकाची समाप्ती. धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहेत 14. 12 चेंडू 27 धावा. डीजे मित. चला पाणी घेऊन जा लगेच मैदानाच्या आत. 12 चेंडू 27 समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मनीष. याला आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू 27 धावा हे समीकरण. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर. सध्याच्या घडीला सामन्याला सुरुवात. 12 चेंडू 27 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर मनीष. चला वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. भरपूर वेळ घेत आहेत. गोलंदाज तयार. मनीष. इथे टाकलेला हा चेंडू वेगात टाकला. व्हेरी गुड बॉल. चेंडू डॉट. 11 चेंडू आणि आता विजयासाठी 27 धावा. गोलंदाज तयार मनीष. 11 चेंडू 27. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते मयूर. शेवटचे बॉल अजूनही शिल्लक आहेत ते 10 आणि 10 चेंडू 27 धावा. मनीष लानेची जबरदस्त गोलंदाजी. एका पाठोपाठ एक विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळतात.
6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल. 10 चेंडू 27 धावा. धापलकावर धावसंख्या 14. अजून एक चांगला चेंडू. चेंडू डॉट. 9 चेंडू 27. या स्पर्धेतील सर्वात लो स्कोर बनवला टीम यश अर्णव 11 ने आणि कृपा 11 ने. आणि तो यश अर्णव 11 संघ ते त्या बनवतील का ते पाहायचं आपल्याला, का डिपेंड केले जातील ते पाहायचं. इथे राखलेला हा चेंडू सुंदररित्या तळाय. 4था चेंडू डॉट. शेवटचे बॉल मैदानामध्ये 8 चेंडू 27. एकच षटकार आला होता तो आधीच्या बॅट मधून. तदनंतर षटकार चौकारांचा दुष्काळ आहे या इनिंग मध्ये. मनीष इथे विकेट. चेंडू हवेत. झेल झाला. फलंदाज बाद. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू. चेंडू हवेत. सिंगल घेण्याचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. निर्धाव षटक जे मात्र हाताळलंय मनीष लहानेने. 6 चेंडू 27. डीजे कोरे उपस्थित होतात त्यांचं करूया वेलकम. बॅटिंग केली होती कालच्या दिवसामध्ये. आज खेळपट्टीने रंग बदललेत. कैलाजी केने साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. थोडीशी गर्दी व्यासपीठावरून खेळाडू कमी करा. गोटेकर गावचे जावायत आणि फुल टॉस नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. मला वाटतं कॅपचा कॉलच दिला नसावा त्यामुळे हा नो बॉल. आता समीकरण चेंज. 6 चेंडू 26. फुलटॉस बॉलवर खास करून क्लीन बॉल होताना आपल्याला पाहायला मिळाले परंतु नो बॉल दक्ष पंच आहेत आणि तदनंतर रिॲक्शन आपल्याला दद्दूची पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल खेळू शकले नाही. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये. 6 चेंडू 26 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट.
गोलंदाज तयार. कल्पेश. फ्रीडचा बॉल. इथे फुलटॉस. फटका सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 5 बॉल 24. 5 बॉल 24. दद्दू जात आहेत. काहीसं कानमंत्र देत आहेत. गोलंदाज तयार आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. सॉरी 5 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा. बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता 2 धावा. 4 चेंडू 22. तीन षटकार एक चौकार. इथे येईल का ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू डॉट. 41 धावा आता सक्सेसफुली डिपेंड होतील असं वाटायला लागलंय. 3 चेंडू आणि 22 धावा. काय गोलंदाजी केली मनीष लहानेने. जबरदस्त. पहिल्या इनिंग मध्ये आधी मडके प्रभावित केलं आणि दुसऱ्या इनिंग मध्ये मनीष लहाने. त्या कल्पेशच्या बॅट मधून धावा आल्या फार महत्वाच्या होत्या. गोलंदाजी मार्कवर कल्पेश. 3 बॉल 22. इथे राखलेला हा चेंडू. व्हाईट बॉल. 3 बॉल 21. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर येते. चेंडू डॉट. अरे त्या दद्दूला तरी स्ट्राईक द्या. 2 बॉल 2. 2 बॉल शिल्लक आहेत अजून आणि 2 बॉल मध्ये धावा अजूनही 21 आहेत. काय गोलंदाजी. अचूकता सातत्य जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्रायकर एनवर दद्दू. आणि इथे दद्दू बाद. चला नेक्स्ट बॅटर. शेवटचा बॉल. यश अर्णव संघाचा कर्णधार. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आणि प्रिन्स देवांश स्पोर्ट आपणही टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतर होणारी लढत. गोलंदाज तयार. कल्पेश. 1 मॅन शो. या सामन्यामध्ये फलंदाजी अप्रतिम. गोलंदाजी दर्जेदार जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. 28 चेंडू आणि 35चा पाठलाग करू शकला नाही टीम यश अर्णव 11. हा सामना इथे जिंकलाय कृपा 11 संघाने. अभिनंदन. चला टॉस साठी चला. प्रिन्स देवांश स्पोर्ट. मॅन ऑफ द मॅच कल्पेश डिंगोरे. आपण यायचं आपला अवॉर्ड घेण्यासाठी. टॉस साठी चला. दोन्ही टीमचे कर्णधार. टॉस साठी चला. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस करणार आहोत. आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जोडले जातील. प्रथम चव्हाण सर. धन्यवाद. दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस आपण करणार आहोत. प्रिन्स देवांश 11 आणि यश अर्णव.
कल्पेशला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ आपण. प्रथमतः अप्रतिम खेळ